नमस्कार मंडळी, कसे आज सगळेजण. तर आज आपण एक साथच 3 गोष्टी शिकणार आहोत. तर ही आहे सगळ्यांच्या आवडीची म्हणजे साबुदाणा खिचडी. साबुदाणा आपण रात्री भिजत टाकलेला होता, तो सकाळपर्यंत छान भिजला आणि कमीत कमी 5-6 तास तरी भिजावा तो. तर आपण सगळ्यात आधी कढई गरम करून घेतली, त्यामध्ये त्यात शेंगदाण्याचं तेल टाकलं, हिरवी मिरची बारीक कापून टाकली, तुम्हाला आवडत असेल तर ठेचून किंवा मिक्सरला वाटून टाकली तरीही चालेल, किंवा लाल मिरची पावडर. तर मी कापून घेतलेली मिरची आहे. त्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे. माझ्या घरात बटाटा जास्त आवडतो खिचडीमध्ये, त्यामुळे मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. बटाटा परततानाच त्यामध्ये मीठ टाकलं होतं, जेणेकरून बटाटा वापरताना त्याच्यात पण तो मिठाचा अंश उतरावा म्हणून. हा बटाटा आपण जवळजवळ 2-2.5 मिनिटं झाकून ठेवलं होतं. त्यानंतर आपण काढून बघतो, पूर्ण वाफवलेला आहे बघायपेक्षा. हा बटाटा हलवून घेतला आणि ह्याच बटाट्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी जरासा टाकला ना तरी पण खूप सुरेख अशी भाजी लागते. म्हणजे चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने. तर बटाटा आपल्याला छान वाफवला होता, तर त्यामध्ये आपण आता टाकतो साबुदाणा. कोण शेंगदाणे, साबुदाणा आणि मीठ एकत्र करूनच घेतं, पण मी फक्त साबुदाणा टाकून घेते अगोदर. त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकेल आणि नंतर मीठ. तुम्ही कशी साबुदाण्याची खिचडी करता नक्की सांगा. तर हे छान हलवून घेतलं. त्याच्यात आता साबुदाणा आपलं शेंगदाण्याचा कूट टाकते आहे थोडासा आणि मीठ टाकते आहे आणि छान हलवून मग वाफायला ठेवायचं आहे आपल्याला ते. मीठ टाकून घेतलं परत आपण खिचडीमध्ये पूर्ण छान हलवून आपण पुन्हा थोड्या वेळासाठी झाकून ठेवा. बरोबर 2.5 ते 3 मिनिटांनी पुन्हा खिचडी काढलेली एकदा हलवून घ्यायची आहे. पुन्हा आपण झाकून ठेवलं आहे थोड्या वेळासाठी. आणि फायनली आपली खिचडी आता झालेली आहे. दिसतानाच ती पूर्ण पाणीदार दिसते. जेव्हा खिचडी पूर्ण शिजत नाही तेव्हा ती पांढरट दिसते मध्ये. आपली खिचडी पूर्ण शेंगदाण्यासारखी लालसर झालेली आहे, म्हणजे ती पूर्ण तयार झालेली आहे. तर तुम्ही दह्याबरोबर, दुधाबरोबर कशीही खाऊ शकता, कारण ती कशीही छान लागते. माझी मुलगी तयारीच होती खिचडी खाण्यासाठी. स्वतःला मी लगेच सर्व करते. सेकंड रेसिपी आहे मुळाची भाजी. आपले 3 मुळे आहेत आणि त्याचीच ती पालेभाजी घेतली. सगळ्यात आधी मुळे धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर भाजी पण धुवायला भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर आपण कढई घेतली. कढईमध्ये मोहरी, जिरं आणि लसूण टाकलेलं आहे. ते तडतडलं की यामध्ये आपण कांदा टाकून घेतो. लसणाबरोबर आलं पण होतं, म्हणजेच आलं लसूण पेस्ट. हिरवी मिरची वाटली, त्यामध्ये पण लसूण आहे आणि थोडंसं मीठ. छान हलवून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर जे 3 आपले मुळे होते ते आपण छान बारीक किसून घेतलेले आहेत. हे आपण त्यामध्ये टाकतो आता.
फोडणीमध्ये तुम्हाला जर जास्त उग्र हवं ना, उग्र तर म्हणजे ज्याला आवडतं त्याला उग्र लागत नाही समजा, पण ज्याला आवडत नाही त्यांनी जास्त उग्रट लागत असेल तर तुम्ही मुळात पिळून घ्यायचं आहे थोडासा प्रमाणात, कारण मुठीने पिळून घ्यायचं आहे. आपण पालेभाजी टाकतो आता त्यामध्ये, ती पण कापून घ्यायची. मी या भाजीमध्ये हळद टाकत नाही, पांढरीच आवडते आमच्या घरामध्ये. तुम्ही फोडणीमध्ये वाटलं तर हळदसुद्धा टाकू शकता. शेंगदाण्याचं कूट टाकलं आपण. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जरा जाडसरच घ्यावा. मीठ पण टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही भाजी वाफेवर शिजवायची. आपली भाजी तयार आहे. 5 मिनिटं आपण वाफवलेली आहे पूर्ण ती. थर्ड रेसिपी आहे अख्खा मसूर. तर मसूर आपण अख्खा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो कुकरमध्ये शिजत टाकतो. शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं आणि थोडंसं तेल. कढईमध्ये सगळं टाकल्यावर आपण तेल टाकलेलं आहे. मोहरी, जिरा आणि आलं लसूण ठेचलेलं, हिंग टाकलं सर्व. छान हिंग तडतडलं की आपण आलं लसूण टाकतो त्यामध्ये. कांदा बारीक कापलेला टाकतोय. धना पावडर टाकलेली आहे. कांदा आपला परतल्यावर धना पावडर टाकली, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हळद पण टाकून घेतली. छान हलवतो आपण. आणि आपण जे मसूर शिजवले त्याच्या 6-7 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि थोडं बारीक गॅसवर ठेवलं होतं. छान शिजलं आहे, पण पूर्ण पाणी आटलेलं आहे त्यामुळे. तर त्यामुळे आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करतो आता. जर हे पूर्ण आटलं नसतं तर आपण त्याचंच पाणी त्याला वापरलं असतं. मीठ आपण मगाशी टाकलं होतं थोडंसं, आता पुन्हा मीठ टाकून घेतो होतं. आणि गरम पाणी टाकले त्यामुळे भाजी बघा लगेच उकळून घेतो. अशा पद्धतीने आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे. खूप छान लागतं. नक्की खा. गरम भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर कसाही तो छानच लागतो. तर सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.